नव्या संस्थेत तुम्ही सोनं घ्या, नव्या संस्थेत तुम्ही सोनं करून घ्या आणि सर तुम्ही खरंच रिटायर व्हा. मेहनतीने तुम्हाला नोकरी मिळाली, मेहनतीने तुम्हाला नोकरी मिळाली, गोडी तुमच्या ज्ञानाची त्यामुळे आम्हाला मिळाली. शिकवलेले नेहमी आमच्या डोक्यात असे बसले, हे पाहुणे तुम्ही नेहमी मनोमनी हसले. आमच्या वडील तुमच्या आता मुलाकडे लक्ष द्या, आमच्या वडील तुमच्या आता मुलाकडे लक्ष द्या आणि सर तुम्ही खरंच रिटायर व्हा. सहकार्याशी तुम्ही नेहमी वागले प्रेमाने, सहकार्याशी तुम्ही नेहमी वागले प्रेमाने, अधिकाराशी तुम्ही नेहमी वागले आदराने. झाली कधी तक्रार तर साधला तुम्ही ताळमेळ, झाली कधी तक्रार तर साधला तुम्ही ताळमेळ. शाळेत येण्याची नेहमी पाळली तुम्ही वेळ. हेच प्रेम हाच आदर तुमच्या कुटुंबाला द्या आणि सर तुम्ही खरंच रिटायर व्हा. राजकारणी वकील डॉक्टर खूप तुम्ही घडविले, राजकारणी वकील डॉक्टर खूप तुम्ही घडविले. मुजोर मुलांना नेहमी खूप घडविले. कुणी गायक कुणी खेळाडू केवळ तुमच्यामुळे घडले, कुणी गायक कुणी खेळाडू केवळ तुमच्यामुळे घडले. तरी काही पालक तुमच्यासोबतच घडले. तुमच्या हाताखाली आता तुमचे नातवंड घडू द्या, तुमच्या हाताखाली आता तुमचे नातवंड घडू द्या आणि सर तुम्ही खरंच रिटायर व्हा. महिन्याच्या पगारात तुम्ही सारा खर्च भागवला, महिन्याच्या पगारात तुम्ही सारा खर्च भागवला. होत्या त्या पैशाचा तुम्ही साऱ्या गोष्टी मागवल्या. क्षणिक सुखात तुम्ही झाला नाही कधी गर्क, क्षणिक सुखात तुम्ही नाही झाला कधी गर्क. शांतता विश्वास स्वर्ग. आता तुम्ही सोबत आहात हे जोडीदाराला कळू द्या, आता तुम्ही सोबत आहात हे जोडीदाराला कळू द्या आणि सर तुम्ही खरंच रिटायर व्हा. जीवन सुंदर कधी नसतं, जीवन सुंदर कधी नसतं कधी ते बनवावं लागतं. जीवन सुंदर नसतं कधी ते बनवावं लागतं. थोडा अभ्यास थोडं प्रयत्न ते घडवावं लागतं. आयुष्यभर नेक विचाराने तो समोर चालतो, आयुष्यभर नेक विचाराने जो समोर चालतो, त्याच्या पुढे मग हे जग मोठा घालतो. उरलेलं आयुष्य तुम्ही या समाजासाठी द्या, उरलेलं आयुष्य तुम्ही या समाजासाठी द्या आणि सर खरंच तुम्ही रिटायर व्हा. आणि या सर्व निमित्ताने आमच्या आदिवासी हायस्कूल मोरंडा विद्यालयाच्या सर्व शिवकुंदाच्या वतीने समायोजन 7/9/2 100 जागा होत्या आणि शिक्षक सरप्लस होते जवळजवळ 600. त्याच्यामध्ये माझा समायोजनामध्ये नंबर लागलेला होता. मला 2 शाळा लागलेल्या होत्या, एक अंधेरी वर्षावाला दाखवली होती आणि एक जी कांदिवलीची डॉक्टर एन डी पाटील अशी. मला ही शाळा जवळ पडत होती, त्याच्यामुळे ही शाळा मी निवडली आणि ऑर्डर घेऊन गेलो. आणि तिथे गेल्याच्या नंतर मी साहेबांना भेटलो, गावी साहेब होते तिथं, ते पण मला वाटतं दिंडोरीकडचे आहे. त्यांनी मी म्हणून 18ला गेलो, 17ला ऑर्डर घेतली आणि 18ला गेलो. तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्याशी बोलणं झालं आणि मग त्यांची ऑर्डर वगैरे जमा केली. आणि ते म्हणे शिक्षकांना भेटून घ्या. तर मी शिक्षकांना भेटलो, सर्वांची चर्चा केली आणि प्रबंध सर्व ते म्हणे सर तुम्ही महाराष्ट्र दर्शनासाठी आलेले. आता मला काही समजलंच नाही महाराष्ट्र दर्शन म्हणजे काय आहे. त्याचे बोलून हे झाले. नंतर मी त्यांना मग एखादा विचारलं महाराष्ट्र दर्शन म्हणजे नेमकं काय आहे. ते म्हणजे राईटच्या खूप शाळा आहे, बदली होत असते. तिथं मी तर घाबरलो थोडं, म्हटलं आता काही खरं नाही. पण मी विचार केला की नाही आता इथंच घ्यायचं, होते बघूया. दुसऱ्या दिवसापासून 18 मी शाळेत रुजू झालो. तिथल्याच प्रभाकर सर असे 2 गावण सर होते, SS गावण आणि जगदीश गावण. या 3 सरांनी मला खूप तिथं मदत, म्हणजे प्रत्येक कामामध्ये काम असेल तेव्हा आदर काही एवढं नव्हतं. त्यांनी सुद्धा रिझल्ट बनवण्यापासून किंवा इतर काही काम रेतमध्ये आलं म्हणजे थोडंसं वेगळं. आणि मी ज्या शाळेत होते एकच शाळा होती, तिथे काही एवढं एक कामाचा लोड नव्हता, पण इकडे जास्त लोड असतो. मला तेव्हा समजलं की रेतमध्ये कसं काम असतं. त्यांनी सुद्धा मदत केली आणि त्यांना सुद्धा मला खूप मदत केली कामासाठी. आणि तिथं जवळजवळ मी 2 वर्ष या ठिकाणी सेवा केली होती डॉक्टर एन डी पाटील. आणि तिथून मग माझी अचानक बदली झाली. त्यावेळेस तुमची बदली होणारच नाही, कारण मुंबईला यायला इथं तयार कोणी नाही. परंतु
परंतु पहिले 3 बदल्या झालेल्या होत्या माझ्या आधी, माझी झालेली नव्हती. आणि त्याच्यानंतर माझे 2 दिवसांनी बदली आली. अचानक सगळे घाबरले की सवयसाठी बदली कसं काय झाली. प्रवक्त्यांची बदली झालेली होती आणि ती कॅन्सल करून करण्यासाठी गावी सर गेले होते माईकडे. बदली कॅन्सल पण करून आणलेली होती. माझ्या समोरचा किस्सा आहे. माझी ज्यावेळेस बदली झाली सरांना सांगितलं म्हटलं असं असं आहे तुम्ही माझी पण माईकडे जाऊ नाही सर आता जाऊ म्हणतो आणि दुसरी फेरी जाऊ शकत नाही. ठीक आहे कोल्हापूरला बदली झाल्यानंतर तिथं जायचं कसं माझ्यामध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झाला. मला तिथं सहकार्य सांगितले पनवेलला जा, पनवेलवरून बस घ्या आणि कोल्हापूरला डायरेक्ट कोणाकडे जायचं. मग मी यंत्रणा ठेवली याला फोन लाव त्याला फोन लाव. मग कापेटरी सरांचेच ते कापडीच म्हणून होतं त्यांचं ते थोडे नाटक होत्यामध्ये होते. त्यांना फोन लावला सर मला कोल्हापूरला जायचं. ते त्यांनी काही 1-2 वर्ष काढलेलं होतं. त्यांनी एक सरांचं नाव दिलं की या सरांकडे तुम्ही जा. मग ती सोय तरी राहण्यासाठी तिथे गेलो सरांकडे गेलो. त्यांनी 1 दिवस मला मुक्कामी ठेवलं आणि नंतर परत मी रिटर्न आलो घराकडे. शनिवारच होता मला वाटतं. पुन्हा मला जायचंय तर मग एक तहसीलदार सर म्हणून म्हणजे तुम्ही तहसीलदारकडे येता. मी पण तहसीलदार नवीनच नाव आहे तहसील म्हटलं मी पण का बरोबर तहसील पाठवलं. तहसीलदार आणि जाधव सर ते म्हणजे आमच्या रूममध्ये असतात आणि त्यांनी जवळजवळ मला 2 महिने ठेवले रूममध्ये. आणि त्याच्यानंतर एक ज्युनियर शिक्षकाची तिथं बदली झाली. तो आलेला नव्हता आणि तो आला आणि मग दोघांनी आम्ही रूम घेतली. त्यांनी मला 2 महिने एकदम म्हणजे फ्री ठेवलं. काही चार्जेस वगैरे घेतले मी घेत होतो पण त्यांनी घेतले पण नाही. म्हणजे इतकं त्यांचा स्वभाव पण सोजवळ होता. म्हणजे मदत केली त्यांनी. जाधव सर आणि तहसीलदार सर पवार सरांना माहिती आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी पाठी सर होते साताऱ्याकडे त्यांनी आणि मिळून घेतलं आणि आम्ही दोघं राहिलो. परत मग एक प्रमोशन मुख्याध्यापक आले केंगारे सर म्हणून. त्यांचा मुद्दा प्रश्न निर्माण झाला. त्यांना समजलं की हे दोघं राहत आहेत. ते आमच्यामध्ये सांगितलं सर म्हणजे मी राहतो म्हणजे ठीक आहे. त्यांच्यामध्ये सहवासामध्ये मी जवळजवळ 1 वर्ष काढला. तिथं सुद्धा सर्व सहकार्यांनी मदत केली आणि त्याच्यानंतर बदलीचा ओघ आला. मला एप्रिल मे मध्येच फॉर्म भरतात ते मी फॉर्म भरला. थोडंसं मी इकडे तिकडे करून ओळखीने मी बदल्या काय केला मी थोडं याला त्याला भेटून वगैरे. मग तिथून माझी बदली मोकळ्याला झाली. मोकळ्याला मला सगळं मोकळ्यातच बदली झाली. स्वतः मीच केलेली होती बदली. पण मोकळ्या शाळा मी लिहिलेली नव्हती. 5 शाळा लिहिल्या मुंबईमध्ये 3 आणि गोलगामची आणि तुळशी शाळा अशा 5 शाळा टाकलेल्या होत्या. मला पाहिजे होतं इकडे शाळा होती आपल्याला ती घ्यायची म्हणजे मला भेटली नाही. आणि आपल्यासाठी मला जमत होतं करून येण्या जाण्यासाठी. मला ती तिथं जागा पण होती पण काही कारणास्तव माझी बदली तिथं झाली अचानक. मग इकडं आलो. आल्याच्या नंतर इथं मग मोकळ्याला जायचं कसं कोल्हापूरला जायचं कसं काय पवार सरांना फोन लावला. मग पवार सर म्हणजे मी आहे इथं असं असं या कसा मार्गे या तिथून पडल्यावरून मोहार करतो. आणि मग त्यांच्या आलो मी बागमारे करतो. 1 दिवस मला जास्त झाले उशीर आलो. 1 दिवस त्यांनी ते ऍडजस्ट करून घेतलं. तिथं गेलो मला हातात घेतलं. मग पवार सरांना एक रात्र राहिलो. मला ते शनिवारच होता. मग घरी गेलो. परत आलो सोमवारी. 1 दिवस राहिलो तेवढ्यात सुद्धा सर आले. 1 दिवसानंतर सुद्धा सर आले. आणि बघितलं कोल्हापूर आलेला माणूस आहे ते पण पवार सरांनी काय झाले 1 दिवस आणि मग दोघांनी आम्ही रूम बाजूला
त्यांच्या बाजूला गेलो आणि मग आम्ही राहायला त्याच्यानंतर मग आम्ही गरे सर आले. गरे सरपंच पवार सांगते राहिले थोडा एक दिवस. त्यांनी आमच्याशी संपर्क केला, बोलणं चालू झालं. सर्वांनी मला घ्या, ठीक आहे म्हटलं, घ्या, काय हरकत नाही. आमच्या काही फॅमिलीच नाहीये आणि पण सिंगलच आहे, घ्यायला काही हरकत नाही. मग आम्ही सिंगल राहिलो आणि मध्येच काहीतरी मार्च मध्ये करोना लागला. शेवट पेपर होता भूगोलचा, 21 मार्च का 22 मार्च होता. त्या दिवशी मी बहिणीकडे गेलो सकाळी. कोरोना एकदम बंद झाला सगळं, मी त्याला अडकलो. वाघ माझ्यासाठी कुठेतरी बाहेर गेलेलो गुजरात. मग तिथं मी 2 महिना राहिलो बहिणीकडे. तिकडे गाडी नाही करायचं काय. आणि मुलीचं लग्न ठरलेलं, 20 मेला लग्न ठरलेलं. मुलीला मुंबईतून गावी आणायचं आहे. मालेगाव गाडी करून दिली. तिथे काय प्रोसिजर फॉर्म वगैरे वापरते सगळं केलं. गाडीने आले टाकायला. मी पण गेलो, मळ्यात घर होतं. आजूबाजूला कोणीच राहत नाही. भाऊबंदीमध्ये घर होतं खाली, तिथं आम्ही विडा टाकलं. 2-3 दिवस राहिलो आणि लगेच 20 तारीख आली, त्याला मुलीचं लग्न केलं कोरोनामध्ये. 20 मेला 2019 असेल. आणि असा माझा हा प्रवास असं चाललं. मग इथं जवळजवळ 6 वर्ष सेवा केली. मला त्या सर्व शिक्षकांनी सांभाळून घेतलं, त्याला शुभेच्छा दिल्या. त्यांचं मी मनापासून काय करतो, स्वीकार करतो. असंच प्रेम तुम्ही सर्वांनी राहू द्या माझ्यावर. आणि कुठं मालेगावला आला तर मला फोन करून मोठा काय तुम्हाला लागेल ते मी मदत करायला तयार आहे. तर आवर्जून मला फोन करा आणि घरी येण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वांनी सांभाळून घेतलं. सर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी कधी बोललो नाही, हा पहिलाच प्रसंग आहे. आणि माझ्याच कार्यक्रमासाठी मला बोलण्याची संधी मिळालेली होती. आणि असा जिव्हाळा असू द्या. जवळ सुद्धा मी जवळ 6 वर्ष एकत्र राहिलो होतो. मला इथं अडचणी कशामध्ये ऑनलाईन कामामध्ये अडचण आलेली आहे. मला सर्व शिक्षकांनी मला मदत केली. कुठलंही काम असेल तर सांगितलं, त्यांनी मला करून दिलेलं. विशेषतः करून सुद्धा आम्ही एकत्रच राहिलो. कुठल्या कामाला सुद्धा कधीही नाही म्हटले नाही. तर करून आराम करू द्या, करतो. ते कधी नाही म्हणते नाही. खरं सुद्धा सरांना सोडायला मला दुःख वाटतं. आणि सर्वांना सोडायला दुःख पण वाटतं. एक आनंद पण आहे माझा. एक आनंद आहे आणि दुसरा दुःख पण आहे. असा माझा हा जीवनाचा 31 वर्षाच्या कालावधी मधला अनुभव होता. मध्ये आल्यानंतर मला खरंच काम करण्याची संधी ही मिळालेली आहे. म्हणजे खूप शिकायला मिळालं. एवढी संधी शिकायला मिळाली की मी असं काम सांगितलं ठिकाणी राहिलो मला मिळालं नसतं. म्हणजे एवढा अनुभव आला नसता जेव्हा मला अनुभव हा या रयत परिवारामध्ये हा मिळालेला आहे, रयत शिक्षण संस्थेमध्ये मिळालेला आहे. काय स्वामी सगळे शिवानी आणि हे जरी